रामराम मंडळी, मी प्रमोद सडोलीकर. गावगाड्याच्या गोष्टींचा 21वा भाग, शिक्षण व्यवस्था. आपण समूह शाळेच्या निमित्तानं गावातल्या शिक्षणाच्या बाबत काही बोलण्याचा आपण गेले काही दिवस प्रयत्न केला. आजच्या भागामध्ये ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसमोरची आव्हानं काय आहेत असा खरा माझा विषय मी ठरवलेला आहे. एक गोष्ट नक्की आहे की शिक्षण व्यवस्था काहीही असो, शिक्षण व्यवस्था कोणतीही असो, तिच्या केंद्रस्थानी विद्यार्थी आहे. गावातला शेवटच्या गावातल्या शेवटच्या विद्यार्थी जर शिक्षण व्यवस्थेपर्यंत पोहोचू शकत नसेल तर शिक्षण व्यवस्थेला त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावं लागेल. याचं साधं कारण असं आहे की भावी नागरिक घडवणं, भावी देश घडवायचा असेल तर भावी नागरिक सुशिक्षित, इन्फॉर्म्ड असणं हे देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि त्याकरता शिक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे शेवटच्या गावातल्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण व्यवस्था पोहोचली पाहिजे, शिक्षण पोहोचलं पाहिजे. व्यवस्था आजची आहे तशीच असेल, तिच्यात आवश्यक ते बदल करावे लागतील, तिला लवचिकता द्यावी लागेल, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आजची प्रचलित शिक्षण व्यवस्था जर आपण विचारात घेतली तर आपल्या असं काय लक्षात येतं आहे, तिच्या समोरची कोणती आव्हानं आहेत? पहिलं आव्हान आहे पायाभूत सुविधांचं. शाळांना इमारती नीट नाही आहेत, शौचालय संकुलं असतील, इतर इमारती सुविधा असतील, त्या शाळांकडे पर्याप्त नाही आहेत. पायाभूत सुविधेचा इमारत हा जसा एक घटक आहे तसा दुसरा घटक आहे की शिक्षणपूरक सुविधा. उदाहरणार्थ, अनेक शाळांमध्ये प्रयोगशाळा नसतील, अनेक शाळांमध्ये वाचनालय नसतील, क्रीडांगणं, क्रीडा साहित्य नसतील. हे सारं शिक्षणाबरोबरही शाळांमध्ये असणं आवश्यक आहे. तर इमारती आणि शिक्षणपूरक सुविधांचा अभाव ही मला वाटतं या ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसमोरचं पहिलं आव्हान आहे. दुसरं आव्हान आहे अपुरी शिक्षक संख्या. जितके शिक्षक पाहिजेत तितके नाही आहेत, जरी आहेत ते सुद्धा वेगवेगळी कामं त्यांना असल्यामुळे पूर्ण वेळ शिक्षणाकरता देऊ शकतीलच असं सांगता येत नाही. या सगळ्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे. पर्याप्त शिक्षक संख्या असली पाहिजे. या साऱ्याचा परिणाम कशावरती होतो तर मुलांचा शिक्षणातला रस कमी होण्यावरती होतो आणि परिणामी मुलांची उपस्थिती, रिटेन्शन हे घटताना दिसतं. त्यामुळे मुलांची संख्या, मुलं आली पाहिजेत आणि टिकली पाहिजेत, हे मोठं आव्हान ग्रामीण शिक्षणासमोर आहे. आणि सर्वात शेवटी या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून शिक्षणाचा दर्जा घसरण्यावरती होतो. आता शिक्षणाचा दर्जा घसरणं हा जसा वरच्या तीनही घटकांचा परिणाम आहे तसा शिक्षणाचा दर्जा घसरलेला असणं हे विद्यार्थी संख्या घटण्याचं कारण सुद्धा आहे. त्यामुळे या एक एक अडचणीवरती जर थोडासा विचार करायचा झाला तर आपल्याला असं बघावं लागेल की इमारती, पायाभूत सुविधा हे तुलनेनं ओव्हरकम करणं सोपं आहे. CSRची योजना आहे, CSRच्या मुळे नव्याने काही फंड्स हे शिक्षणाकरता उपलब्ध झालेले आहेत. CSRच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पैसा खर्च करणारे शिक्षणाला प्राधान्य देतात हेही आपल्याला दिसलेलं आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन DPC जे आहे ती आणि CSRचं फंड यांनी जर कुठेतरी कॉन्व्हर्जन्स केला आणि DPCनी त्या कॉन्व्हर्जन्सच्या माध्यमातून या प्रश्नावरती उत्तर शोधायचं ठरवलं तर शिक्षण व्यवस्थेतल्या गाव पातळीवरच्या पायाभूत सुविधा सुधारणं हे फार मोठं आव्हान असेल असं मला वाटत नाही. येत्या 4-5 वर्षांमध्ये सुद्धा ते आव्हान ओव्हरकम करणं आपल्याला शक्य होऊ शकेल. अपुरी शिक्षक संख्या हे दुसरं आव्हान आहे. आता यावरती कदाचित शासकीय प्रक्रियेमध्ये शिक्षक भरती होईल, तिला जो काही लागणारा वेळ असेल तो लागेल, पण काही कोंडी फोडू विचार आपल्याला यामध्ये करता येतील का? म्हणजे काही विस्तारक नेमता येतील का? त्यांच्याकरवी शिक्षण मुलापर्यंत पोहोचणं हा जो हेतू आहे तो साध्य करता येईल का? साखर शाळांच्या वेळेला असे काही प्रयोग झालेले होते की गाव पातळीवरती शिक्षण सेवक नेमायचा आणि त्यानं 5-10 जणांच्या मुलांच्या गटाला त्यांच्या अभ्यासाची काळजी घ्यायची असं एक केलेलं होतं. वाचनालय
प्रयोगशाळा यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्याकरता आज जे समूह शाळा म्हणून जी टर्मिनॉलॉजी वापरली गेली आहे तिच्याऐवजी साधन शाळा अशी काही रचना करता येईल का? प्रत्येक तालुक्यावरती प्रत्येक मंडलात एक साधन शाळा असावी, तिच्यामध्ये वाचनालय, प्रयोगशाळा, फिरती प्रयोगशाळा, फिरती वाचनालय अशा प्रकारची रचना करता यावी आणि त्यांनी आपल्या अखत्यारीत ज्या शाळा येतील त्या शाळांमध्ये या फिरत्या वाचनालयांद्वारा, प्रयोगशाळांद्वारा प्रयोगाचं साहित्य द्यावं, जेणेकरून मुलांचा रस शिक्षणामध्ये वाढेल. अशा दृष्टीनं याही अडचणीवरती काही नव्या रचना आपल्याला करता येतील का याचा विचार केला पाहिजे. पुण्यामध्ये अशा काही संस्था आहेत. ज्ञानप्रबोधिनी ही तर प्रसिद्ध संस्था आहे शिक्षण क्षेत्रातली, स्वरूपवर्धिनीसारखी संस्था आहे, इतरही काही संस्था आहेत की ज्यांनी अशा पद्धतीनं काही विज्ञानाचे प्रयोग, फिरत्या प्रयोगशाळा, फिरती वाचनालय असे उपक्रम राबवलेले आहेत. यानंतर शिक्षणाचा दर्जा जर उंचावायचा असेल तर काही अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्तच्या इतर काही कौशल्यांवरती आपल्याला भर द्यावा लागतो. ही कौशल्य कुठली आहेत? तर अभ्यास कसा करावा, स्टडी स्किल्स ज्याला म्हणतो, अशा पद्धतीची कौशल्य मुलांना शिकवली, साध्या साध्या विज्ञान संकल्पना शिकवल्या, हसत खेळत बुद्धी विकास अशासारखे काही उपक्रम केले, क्रिएटिव्हिटी वाढवण्याकरता, मुलांची अभ्यासातली क्रिएटिव्हिटी वाढवण्याकरता काही उपक्रम केले, तर मुलांना शिक्षणामध्ये रस वाटेल आणि त्यांचा रस वाटला, त्यांचा इंटरेस्ट वाढला की शिक्षणातला त्यांचा दर्जा आपोआप सुधारेल. पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या काही कार्यकर्त्यांबरोबर मी बोलत होतो जे या प्रकारच्या कामामध्ये आहेत. त्यांनी सांगितलं की 10वीच्या मुलांमध्ये अशा प्रकारे त्यांनी काय काय गोष्टी, काय काय इनपुट्स द्यावेत याची एक जणू लिस्टच तयार केलेली आहे आणि ते इनपुट दिल्यानंतर त्या 10वीच्या मुलांपैकी काहींनी 90%, 83% अशा पद्धतीचे मार्क मिळवलेले होते आणि ही सगळी मुलं बहुअंशी आदिवासी समाजातली होती. त्यामुळे करिक्युलमच्या व्यतिरिक्त अभ्यासाला पूरक अशा काही गोष्टींची जर आपण मांडणी, इनपुट्स विद्यार्थ्यांना दिले तर विद्यार्थ्यांचा शिक्षणातला रस वाढू शकतो आणि एकूण मग शिक्षणातली संपादनूक वाढू शकते. या गोष्टींचा विचार आपल्याला करायला पाहिजे. त्यामुळे साधन शाळा, काही फ्लेक्झिबिलिटी शिक्षण व्यवस्थेत आणणं, काही कोंडी फोडू उपायांची रचना करणं, स्थानिक ज्या शिक्षण क्षेत्रातल्या संस्था असतील, स्वयंसेवी संस्था असतील, अशांच्या साहाय्यानं काही विस्तार कार्यक्रमांची मांडणी करणं, असं जर केलं तर मला वाटतंय की ग्रामीण शिक्षणाची जी काही एक कोंडी झालेली आहे ती फुटू शकेल आणि आपल्याला ग्रामीण शिक्षणाचा दर्जा उंचावणं, तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं अशासारखे कार्यक्रम करता येतील. ही थोडक्यात मांडणी केलेली आहे. 4 प्रश्न आपण पाहिले कोणते आहेत आणि त्यांच्यावर निराकरण करण्याचे जे वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांचा थोडाफार नामोल्लेख मी या भागात केलेला आहे. यावरती आपल्या सूचना, त्यांचं स्वागत आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.